शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी वैशाली आणि आपण पाहताय हवामानाचा सविस्तर वृत्तांत. आज 13 जुलै सायंकाळचे 5:45 वाजले आहेत. सध्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी दडी मारली आहे. ही स्थिती कधी बदलणार? आज रात्री आणि उद्या पाऊस कुठे पडेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारा संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या बातमीतून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि हवामानाचे असेच अचूक अंदाज नियमित पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला, सर्वात आधी पाहूया की मागच्या काही दिवसांत पावसाची स्थिती कशी होती. मागील 24 तास आणि 7 दिवसांतील पावसाचा आढावा. काल सकाळी 8 वाजल्यापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंतचा विचार केला तर कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर आता कमी झालेला दिसतोय. या भागात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडतोय. मराठवाडा विभागातही तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या सरी होत्या, पण एकूणच राज्यात कुठेही जोरदार पाऊस सध्या पाहायला मिळत नाहीये. आता गेल्या 7 दिवसांचा आढावा घेऊया. या 7 दिवसांमध्ये विदर्भ, विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला होता. तसेच घाटाच्या आसपासही पावसाचा जोर टिकून होता. पण कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसला. खानदेश, नाशिक आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरी बरसल्या. मात्र जो भाग चिंतेचा आहे तो म्हणजे दक्षिणेकडील भाग. दक्षिण मध्य महाराष्ट्राचा पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या 7 दिवसात विशेष पाऊस झालेला नाहीये, ज्यामुळे पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याची हवामान प्रणाली आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव. आता प्रश्न पडतो की पाऊस अचानक कमी का झाला? तर याचं कारण असं आहे की सध्या जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आपल्या राज्यापासून खूप दूर ग्वाल्हेरच्या आसपास म्हणजे मध्य प्रदेशात आहे. मान्सूनचा आसही याच प्रणालीसोबत उत्तरेकडे सरकलेला आहे. जेव्हा ही प्रणाली उत्तरेकडे असते तेव्हा आपल्या राज्याकडे पावसाचा जोर नसतो. या उलट येत्या काही दिवसांमध्ये आपल्या राज्याकडे कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा एकदा वाढणार आहे. हे कोरडे वारे आधी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतर हळूहळू राज्याच्या आतल्या भागांमध्ये पोहोचतील. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील बाष्प कमी होतं आणि त्यामुळे पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास अकोट, अचलपूर, अंजनगावच्या आसपास पावसाचे थोडे ढग आहेत. तुळजापूरच्या जवळही थोडाफार पावसाचा ढग दिसतोय. घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत, पण राज्याच्या इतर भागांमध्ये, मग तो कोकण असो किंवा मराठवाडा विदर्भ, विशेष पावसाचे ढग नाहीत. जरी कुठे ढग तयार झाले तर एकदम हलक्या सरी पडतील. त्यामुळे आज रात्रीही काही भागांचा अपवाद वगळता राज्यातील बराचसा भाग कोरडाच राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याचा सविस्तर अंदाज सोमवार ते रविवार. आता पाहूया येणारा संपूर्ण आठवडा कसा असेल. सोमवार 14 जुलै. उद्या राज्यात पावसाची स्थिती विभागानुसार वेगळी असेल. मध्य प्रदेशला लागून असलेले जिल्हे म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतील. दुसरीकडे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर म्हणजे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकच्या घाट परिसरात उद्या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम मान्सून सरींची शक्यता आहे. पण या भागांपासून पूर्वेकडे म्हणजे राज्याच्या अंतर्गत भागात, उदाहरणार्थ नाशिक, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही. क्वचित 1-2 ठिकाणी हलक्या सरी पडतील, पण मोठा पाऊस सोमवारी या भागात नाही. मंगळवार 15 जुलैला कोरडे वारे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात दाखल होतील. याचा थेट परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांतील पाऊस कमी होईल. या ठिकाणी क्वचितच हलक्या सरी होतील, पण जोरदार पाऊस मंगळवारपासून दिसणार नाही. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट या दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम सरी सुरू राहतील.
त्याचवेळी राज्याच्या अंतर्गत भागांसाठी मंगळवार थोडा दिलासादायक ठरू शकतो. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि साताऱ्याचा पूर्व भाग, धाराशिव, बीड, परभणी, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, लातूर या भागांमध्ये थोड्याफार ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणच्या पिकांना थोडंफार जीवनदान मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी क्वचित 1-2 ठिकाणी हलका पाऊस राहील. बुधवार 16 जुलै ते शुक्रवार 19 जुलै या 3 दिवसात मंगळवारपासून सुरू झालेला कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव आणखी वाढेल. हे कोरडे वारे राज्याच्या आणखी आतल्या भागांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी कमी होईल. फक्त भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये आणि सिंधुदुर्ग, गोवा घाट इकडे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. राज्याच्या इतर सर्व भागांमध्ये म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच पाऊस होईल, अन्यथा हवामान कोरडंच राहील. शुक्रवारीही साधारणतः हीच परिस्थिती कायम असेल. शनिवार 20 जुलै आणि रविवार 21 जुलै आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत थोडा बदल होऊ शकतो. शनिवारी विदर्भाच्या काही भागात म्हणजे विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये पाऊस थोडा वाढू शकतो. तसंच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, पण त्याही सर्वदूर गसतील. शनिवार आणि रविवारच्या आसपास ढगांची दिशा बदलून ती पश्चिमेकडे जाणारी असू शकते, पण राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र विशेष पाऊस नाही. स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर येणारा आठवडा हा राज्यातील बहुतांश भागांसाठी पावसाच्या खंडाचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष द्यावं. हवामानात काही मोठा बदल झाल्यास आम्ही तात्काळ तुमच्यापर्यंत माहिती पोचवू. सध्याच्या अंदाजात इतकेच. अधिक माहिती आणि ताज्या अपडेटसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा. धन्यवाद.